नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची बोर्ड एक्झामचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सन 2022 या सालचे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बोर्ड प्रश्नपत्रिका आपण सोडवल्यामुळे आपल्याला या चालू शैक्षणिक वर्षी कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतील त्याचा अंदाज आपल्याला येणार आहे. त्याचबरोबर मिळालेल्या 3 तासाचं व्यवस्थित नियोजन करता येईल, कशा पद्धतीचे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत असतील हे सुद्धा आपल्याला शोधता येईल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. काही महत्त्वपूर्ण सूचना. अशा सूचना आपल्याला 2025च्या क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहेत. या सूचनांचं पालन करून आपल्याला दिलेला पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे. त्यानंतर सेक्शन 1, क्वेश्चन 1 ए विभाग. क्वेश्चन 1 16 मार्काचा असेल आणि त्यातला ए हा 12 गुणांसाठी आहे. त्यासाठी एक पॅसेज दिलेला आहे, त्याचं आपण वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची. या पॅसेजमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत, म्हणून पॅसेजचं काळजीपूर्वक धावतं वाचन करायचं आहे. त्यानंतर त्यावर आधारित विचारलेले प्रश्न बघा. पहिला ए भाग, A1, चुकीबरोबर ते ओळखायचं आहे 2 गुणांसाठी. एक विधान दिलेलं आहे आणि त्याचे 4 पर्याय आहेत. त्यापैकी अचूक पर्यायावर आपल्याला टिक मार्क करायची पॅसेजच्या आधारे. A2 मध्ये विचारलेल्या सूचनांचं पालन करा. A3 मध्ये विचार करायचा आहे, गेस 2 मार्कांसाठी. विचारलेल्या प्रश्नाचं काय उत्तर असेल ते पर्यायामधून शोधायचे. त्यानंतर A4 पर्सनल रिस्पॉन्स. A5 हा लँग्वेज स्टडीसाठी आहे. A6 2 गुणांसाठी जोड्या लावायच्या आहेत, ए गट, ए कॉलम आणि बी कॉलमच्या. त्यानंतर B1 बघा, 3 गुणांसाठी ग्रामरवर आधारित प्रश्न आहेत. कंसात सूचना दिलेल्या आहेत, वाक्य आहेत आणि त्या सूचनेप्रमाणे आपण वाक्यात बदल करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 ए 12 गुणांचा प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे, त्याचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहायची आहेत. बघा, या ठिकाणी उत्तराला खुणा केलेल्या आहेत, त्यांचाही संदर्भ आपण घेऊ शकतात. पॅसेजचा पुढचा भाग. त्यानंतर त्यावर आधारित प्रश्न. A1 रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स. गिव्ह रिझन, शास्त्रीय कारण लिहा. A4 मध्ये पर्सनल रिस्पॉन्स. A5 मध्ये ग्रामरसाठी प्रश्न दिले आहेत बघा, टू ॲज डायरेक्टेड.
त्यानंतर बी समरी रायटिंग 3 गुणांसाठी. त्यानंतर माइंड मॅपिंग सेक्शन 2 बघा, पोएट्री विभाग 10 गुणांसाठी ए भाग. कविता दिलेली आपल्याला ती वाचायची आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर त्यावर आधारित प्रश्न, कोष्टक पूर्ण करायचे, 4 शब्द लिहा अचूक रिलेटेड. त्यानंतर पुढचे प्रश्न पहा आणि त्यांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करा. काही अडचण आल्यास आपल्या चॅनलची इंग्लिशची प्लेलिस्ट पहा. पॉईंट्स दिले आहेत कवितेवर आधारित, त्यांची उत्तरं लिहायची. त्यानंतर सेक्शन 3 क्वेश्चन 4 ए भाग हे 4 गुणांसाठी. त्यानंतर त्याचा और भाग, त्यानंतर पुढचा प्रश्न, बी भाग 4 गुणांसाठी. कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचे, ईमेल रायटिंग किंवा रिपोर्ट रायटिंग. त्यालाच और पुढचा प्रश्न आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. सी भाग हे 4 गुणांसाठी, स्पीच रायटिंग. कॅम्परिंगसाठी विचारलेले प्रश्न, एक्सप्लेन द ऑफ आयडिया, त्यालाच ऑरचा प्रश्न असणार आहे. डी भाग 4 गुणांसाठी. स्टोरी कंप्लीट करायची. त्यानंतर ब्लॉग रायटिंग. क्वेश्चन 5 सेक्शन 4 मधला, त्यासाठी विचारलेले प्रश्न. बी भाग, सी आन्सर द फॉलोइंग. डी 4 गुणांसाठी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीची बोर्डाची इंग्लिशची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी
अभ्यासलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. अशीच प्रश्नपत्रिका आपली असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.